मी जे खरं ते खरंच आहे आणि त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे, कारखान्याचं चेअरमन होत असताना भीमाशंकरची अवस्था अत्यंत अडचणीची होती. 32 कोटी कर्ज, 18 कोटी तोटा. आणि मी ज्या वर्षी चेअरमन झालो त्याच्या आदल्या वर्षी कारखान्याचं गाळप झालं होतं फक्त 65,000 टन. आणि मग तुम्ही पाहिलं असेल का ती संस्था जर अडचणीतून वर काढायची असेल तर अध्यक्ष म्हणून 10 वर्ष काम करत असताना घरचा डावा तर मी आणत होतो, पण माझ्या केबिन मध्ये तुम्ही कुणी आलं तर तुम्हाला काय पाहुणचार असायचा? साखर मध्ये पत्रकार मध्ये पोतभर देत होता का काय? एक ग्लास पाणी आणि एक चमचा साखर एवढ्यावर. त्यातल्या आताचे ते मगाशी कोणतरी म्हणलं टोळीतून बाहेर पडलं टाकले. ते म्हणत होते याच्या काय बापाचं जात आहे काय, म्हणले अनुसता साखरवून याच्यावर कोणाला काही खाऊन देत नाही, काय नाही, अमुक नाही, कमुक नाही, कमुक नाही. काय होतं यांनी खर्च केला तर? मी एकच ठरवलं होतं, प्रपंच जर नीट चालवायचा असेल तर कारभारी शिस्तीत वागला तर मागचं अख्खं खटलं कारभाराचं अनुकरण करतं, प्रपंच पुढे येतो. म्हणून देवदत्त निकमनी शिस्तीमध्ये वागला. आज मी बाहेर बाजूला आलोय तिथून, आता रोज पंक्ती चालू आहे तिथं, आणि आपल्याला त्या बंद करायच्या. त्या बंद करायच्या ते काय कोणत्या खिशातलं नाही, खिशातलं नाही, हा पैसा आपला आहे, आपल्या ऊसातला आहे. आणि मग ती संस्था कशी पुढे आणली हे तुम्ही सगळे साक्षीदार आहेत. वीज प्रकल्प ज्यावेळी करायचा ठरला भीमाशंकरकडे भाग भांडवल पुरेसं नव्हतं आणि म्हणून तुमच्याकडून त्या प्रकल्पाकरता ठेवी कपात केल्या. 10-10 हजार रुपयांचे शेअर्स आपण कपात केले. तुमच्या ग्रामपंचायतीचा ठराव घेतला. कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये तुमच्याकडे अहवाल जुने कोणाकडे असतील तर बघा, 9-10 सालाचा 9-10 सालाचा जुना अहवाल आहे का कोणाकडे घरी घरी? तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्या गावांना सभासदत्व करण्यात यावं. तो ठराव मंजूर झाला. ते प्रपोजल साखर आयुक्ताकडे, सहकार खात्याकडे त्या ठिकाणी पडलेलं आहे. आता हे सहकार मंत्री होऊन किती दिवस झाले? बरोबर. आमचा सवाल त्यांना आहे, बोगद्या बोलू नका. ज्या खात्याचा अधिकार तुमच्याकडे आहे तुम्ही का बोलत नाही की या गावातील लोकांना सभासदत्व देणार म्हणजे देणार? एवढे दिवस का दिलं नाही? आपल्याच बरोबर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव हा देखील होता. याच शिरूर तालुक्यातील करंदी, जातेगाव, वडू, आपटी, केंदूर, पाबळ या 14 गावांना संत तुकारामचं सभासदत्व देण्यात आलं. पण भीमाशंकरनी सभासदत्व का मिळून दिलं नाही? एकमेव कारण का इकडे घोडगंगेची निवडणूक झाली आणि इकडचा राहणा पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपली ही 10-12 हजार आहेत एवढीच राहू द्या, यांना बाकी आपल्याला सभासदत्व द्यायचं नाही. हे माझं स्पष्ट, प्रामाणिक आणि खरं जे आहे तेच मी या निमित्ताने बोललो. परंतु आता त्यांची वेळ संपलेली आहे. उद्या सरकार आपलं येणार आणि जेवढ्यांनी आजपर्यंत ज्यांचे शेअर्स अनामात पोटी रक्कम आहेत ते अधिक ज्यांनी कारखान्याला 3 वर्षापेक्षा अधिक वर्ष मागील 10 वर्षात ऊस घातलेला आहे आणि ज्यांच्या नावावरती जमीन आहे त्या सगळ्यांना सभासदत्व आंबेगाव आणि शिरूर जिल्ह्यामध्ये मिळवून देण्याचं काम हा शेतकऱ्याचा मुलगा करून दाखवणार. कारखाना चालतो हा शेतकऱ्यांवरती, ऊसावरती त्या ठिकाणी चालतो. त्यांनी क्लिअर कट त्या ठिकाणी करावं. आणि जर करायचंच नव्हतं तर पैसे का कापले? आणि जर हे म्हणतात का नाही ती केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तर कोणत्या कोर्टाने सांगितलं की या 42 गावातील लोकांना सभासदत्व देऊ नये? जी केस होती ती विग्नर कारखाना आणि भीमाशंकरची संदर्भामधली होती की कॉमन झोन होता, इकडे सभासद का तिकडे सभासद त्याचा विषय होता. पण शिरूर तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या बाबत कुठल्याही कोर्टामध्ये दावा दाखल नाही. 2 दिवस वेळ आहे, आज आहे उद्या आहे. असेल तर त्यांनी जसं मी सांगितलं बोगद्या करता तिकडे गेलात तर बोगदा मंजूर होता का? असेल तर शासनाचा त्या ठिकाणी निर्णय दाखवा का हा बोगदा मंजूर झालेला होता. आणि पवार साहेबांना सोडलं तर म्हटले बोगदा रद्द करण्याकरता सोडलं तर जाऊन 2.5 वर्ष झाले तर बोगदा रद्द केल्याचा शासन निर्णय दाखवावा. ना मंजुरीचा ना रद्द केल्याचा. जे बाळ जन्माला झालं नाही त्याचं बारसं सादर करायचं काय कारण तुम्हाला? हा आमचा सवाल. खोटं बोल पण रेटून बोल. कारण त्या दिवशी मी व्हिडिओ सांगितलं त्यांचंच वाक्य की मला नाही इलाजाने निवडणुकीला उभं राहावं लागतं.
आणि मग तुमच्याकरता रात्रंदिवस आम्ही तिथं होतोच ना सगळेजण, जिथं अडचणी तिथं आम्ही त्या ठिकाणी होतोच. परंतु या कारखान्याच्या संदर्भात आमचा आणि त्यांचा वाद एकाच गोष्टीवर त्या ठिकाणी, की ज्यावेळी पराग कारखान्याला अजिबात विरोध नाही, अजिबात नाही म्हणजे नाही, पहिल्या दिवसापासून. आता आपल्याकडे गावागावात 10-15 डेरे, ज्याला वाटेल जिकडे ज्यादा रेट देईल, ज्याचं शेतकऱ्याचं भलं तर लोकांनी तिकडे द्यावं ना दूध बीज, कशाला विरोध करायचा. तसंच कारखान्याच्या बाबत ज्याला पाहिजे तिकडे तो ऊस घालेल ना त्या ठिकाणी, कशाला करायचं. पण या दोन्ही संस्थांना तुमच्या नेतृत्वाखाली, तुमचा खाजगी कारखाना, आता ते तर म्हणलेच कार्यक्रमाला, हा कारखाना माझा, माझा कुठेही कारखाना नाही. मग हा कोणाचा माऊली ढोब्याच आहे का? आज ते दबाव फिबाव कोण काय त्या ठिकाणी मानत नाही तुम्हाला. आणि पाकिट फिकटायला आले. मंचर मार्केटिंग कमिटीची निवडणूक लागली, किसन शेठ होते इथं समोरच्या बाजूने. पहिल्यांदा आंबेगाव मध्ये कधीही पाकिट संस्कृती नव्हती, पण देवदत्त निकमने ज्यावेळी सांगितलं की मी उभा राहणार, मी माघार घेणार नाही, कारण मी मार्केट कमिटी चुकीचं काय केलं ते तुम्ही सांगा, मग मी माघार घेतो. त्यांना सांगता आलं नाही. आणि मग म्हटले त्याला काय पाडायचे, म्हटले ते आता कसे यायचे, त्याला काय म्हणले, किती मत आहे सोसायटीची, 700 मत आहे, 600 तर आपलीच आहेत म्हटले. आणि राहिलेली काय पाकिट दिले का आलीच, काही घाबरायचं. आणि पाकिट त्यांनी द्यायला सुरुवात केली. पाकिट आल्या आल्या मला लोकांचं लगेच फोन की एवढं एवढं आमच्याकडे आले. म्हणलं ठीक आहे, नाकारू नका. नाकारलं का म्हणते ना आपल्या विरोधात आहे, आणि घेतलं का म्हणते ना आपला फिट आहे. शेठने मला सांगितलं आम्ही सगळं बघतो हे करता. म्हणलं अजिबात करायचं नाही, मला पैशाची अजिबात गरज नाही, कारण आमचा लढा हा तुम्हाला घामाचे पैसे मिळवून देण्याकरता आमचा लढा आहे, त्यामुळे अजिबात नाही. अहो काढता जिथं कापायचा बंद करण्याकरता मी लढलो. बटाट्याचं बियाणं घेताना ज्यावेळी तुमचं 3 किलो वाचलं ना, तिथंच कट्ट्यामागे 100 रुपये तुमचा फायदा या पट्ट्याने करून दिला. त्यामुळं मला काय त्याची नाही. कांद्याचा कडता कापला गेला पाहिजे, तरकारीचा कडता कापला पाहिजे. गोपाळगावरे आहेत की पुढे आहे आहे. मिरची घेऊन आले ते मार्केटला. मिरची किती मार्केट होतं त्यावेळी, 650 रुपये मार्केट होतं, 65 रुपये किलो. आणि किती कडता कापायचा ठरवलं तुमचा, 2 किलो. 2 किलो कडता ज्यावेळी कापायचं ठरवलं, हे आले बोलून घेतला आडतदार मार्केट कमिटीले. अरे म्हणलं मिरचीत काय बिनदेटाची टाकून द्यायची का त्याच्यात, देठ काढून कडता कशा करता कापतो, कारण तर सांग. त्याच्यात खाली काय पाला आहे. अरे फ्लावरचं माप एक वेळा आम्ही मान्य करू, शेंगाचं माप जे आहे ते मान्य करू. फ्लावरला पानं टाकतो माणूस, शेंगाला माती त्या ठिकाणी येते, गवारीला पाणी मारतो, तिथलं मान्य करू ना. पण मिरचीचा काढता, काकडीचा काढता कापता. आणि हा सगळा शेतकऱ्याचा कडता बंद करण्याचं काम या शेतकऱ्याच्या मुलांच्या ठिकाणी करून दाखवलं. बाहेर पडणारा कॉन्क्रीटवरचा माल, तापणारा पावसात भिजणारा, तो बंद त्या ठिकाणी केला. वजनात पारदर्शकता आणली. आडतदार काही त्यांच्या बाजूने लय उड्या मारतात. याचं कारण जे उड्या मारतात ना, हा शेतकऱ्याचा मुलगा त्यांच्या काट्यावर जाऊन उभा राहिला, काट्यात चेक केलं आणि म्हणून ते आरडा द्या. आणि मग कारखान्याच्या संदर्भात मी आपल्याला सांगतो की आमचं भांडण कशा करताय, की ज्यावेळी विग्नरचा आणि भीमाशंकरचा ऊसाच्या बाबत वाद चालला, आपल्याला ऊस नव्हता, गाड्या अडवल्या, विग्नरच्या तोडल्या. कारण एक का भीमाशंकरच्या एरियातला ऊस तुम्ही नेऊ नका, आम्हाला आमचा कारखाना चांगला चालवायचा आहे, हा उद्देश शुद्ध होता. आणि त्यांनी तिकडचा न्यावा पण जवळचा नेऊ नये. आमचं भांडण हे, परागला विरोध नाही. आमचं म्हणणं आहे का भीमाशंकर पासून 25 किलोमीटरच्या बाहेरचा, तो भीमाशंकर पासून 17 किलोमीटर आहे, आम्ही गाव निश्चित करून दिली की टाकळी पासून अलीकडच्या गावामध्ये एक सुद्धा परागची टोळी पडता कामा नये. याचं कारण का हा जो सगळा ताजा ऊस आहे, हा ताजा ऊस भीमाशंकरला टायर गाडीवर जातो, ट्रॅक्टर मध्ये जातो, आणि ताजा गेल्यामुळे भीमाशंकरची रिकव्हरी त्या ठिकाणी वाढते. आणि वाहतूक खर्चामध्ये 100 रुपये टनाला बचत होते, आणि शेतकऱ्याला 150 रुपये रिकव्हरी वाढ, आणि वाहतूक खर्चामुळे तुम्हाला ज्यादा त्या ठिकाणी भाव मिळतो. बांधवांनी हे सोडून दिलं. 1-2 वर्ष माझं ऐकलं. आणि आज पिंपरखेड मध्ये इथे की ज्या पिंपरखेड गावाला, करंदी गावाला आणि कवठे गावाला सतत या 3 गावांमध्ये स्पर्धा असायची, पहिला, दुसरा, तिसरा.
की बक्षीस कायम तुम्हाला त्या ठिकाणी आज करंदी बक्षिसाला पात्र नाही आणि तुम्ही कितव्या नंबरला गेले? याचं एकमेव कारण स्वतःच्या फायद्याकरता गोर गरीब शेतकऱ्यांनी जी संस्था उभी केली तिच्या 5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत इथं काटापूर पिंपरखेड या गावात तुम्ही ऑफिस काढता, इथला ऊस स्वतःच्या कारखान्याला नेता, त्याला आमचा विरोध त्या ठिकाणी आहे. इथलं एक तिकीट टिपरू त्यांनी नेता कामा नये हे माझं स्पष्ट मत आहे.